नमस्कार. सर्वपित्री अमावस्या येते आणि सर्वपित्री अमावस्येला पितरांसाठी करायचा हा उपाय. तुमच्यावरती कुठलेही पिढीजात शाप असतील, पितरांना मुक्ती मिळालेली नसेल, तुमची कामं अडकत असतील, यश मिळत नसेल, बिझनेस चालू होत नसेल, तर हा उपाय तुम्ही करा. ह्यासाठी तुम्हाला लागणारे एक दिवा, अर्धा मीटर काळा धागा म्हणजे करगोटा आणि मोहरीचं तेल. एका शांत ठिकाणी बसून आधी धाग्याला 7 लूज गाठी मारायच्या आहेत. त्या लूज गाठी मारताना सर्व पितरांची आणि तुमच्या सर्व ज्या काही इच्छा अपूर्ण आहेत त्या बोलायच्या आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा धागा हातात घेऊन त्याला पुन्हा एकदा 7 लूज गाठी बांधायच्यात. अशा प्रकारे तुम्ही धाग्याला 14 गाठी बांधणार आहात आणि त्या लूज आणणार आहेत. त्या गाठींवरती आपण प्रार्थना करायची आहे की जी काही माझी कर्माची बंधनं आहेत, पितरांचा दोष आहे, त्रास आहे, तो सर्व या धाग्यांच्या गाठींमध्ये येऊन बसलेला आहे, निघून गेलेला आहे. जी पितरं आहेत त्यांना मुक्ती मिळालेली आहे. माझ्या कामातल्या अडचणी, बंधनं, बांधी झाली असेल, माझ्या व्यवसायाला काहीतरी पैशांचं बंधन, कर्माचं बंधन, प्रेमाचं बंधन, तब्येतीचं बंधन, हे सगळं निघून गेलेलं आहे आणि हे या गाठींमध्ये जाऊन बसलेलं आहे. मग ह्या धाग्याच्या 7ही गाठी आधी लूज असलेल्या सोडून टाकायच्या आहेत. पुन्हा उरलेल्या 7 गाठीसुद्धा सोडून टाकायच्या आहेत आणि मग त्या धाग्याची एक वात बनवून एका दिव्यामध्ये टाकायची आहे. त्यात थोडं मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि हा दिवा पूर्ण जाळून टाकायचा आहे. तेल थोडंसंच टाकायचं आहे. त्यामुळे काय होईल, दिवा लवकर विझेल. जर त्यानंतर पूर्णपणे वात राहील, ही वातसुद्धा कापूर लावून कम्प्लिटली जाळून टाकायची आहे आणि त्यानंतर ही जी राख उरेल ती तुम्ही कुठल्याही झाडामध्ये फेकून द्या. हा आहे पितरांसाठीचा, कार्मिक बंधनासाठीचा स्पेल. ह्याच्याने तुमचा बिझनेस, प्रॉपर्टीचं कुठलं काम होत नसेल, पितरांना मोक्ष मिळत नसेल, शापित वास्तू असेल, भूतप्रेत असेल, बाधा असतील, काहीही असतील तरी ह्या पूर्णपणे ह्याच्यामध्ये निघून जातील. मुक्ती मिळेल पितरांना, चांगल्या प्रकारचं यश मिळेल आणि संपत्ती, शांतता, सुख, समाधान वाढतच जाईल. हा पितृ स्पेल तुम्हाला कसा वाटला मला नक्की आवर्जून कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हा स्पेल फक्त अमावस्येलाच करता येतो आणि तो फक्त सर्व पित्री अमावस्येला करतात. तर हा स्पेल जरूर करून बघा आणि तुमचे काय अनुभव येत आहेत हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी सोनाली चव्हाण, ॲस्ट्रो वास्तू स्टुडिओ, आणि इथं फक्त रिझल्टच बोलतात. धन्यवाद.